ऐकूया आपण. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंट्याचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान